आणि आपण थेट जाऊया सध्या हिंदी संदर्भातील शासनाच्या GRची होळी सुरू आहे आणि इथे घोषणा देखील दिल्या जात आहेत। ही काही दृश्य आपण नाशिकमधून पाहतोय। आज शासनाच्या हिंदी संदर्भातील GRची शिवसेना ठाकरे गटाकडून त्याचबरोबर समविचारी संघटनांकडून देखील आज होळी करण्यात येणार आहे आणि ती काही दृश्य आपण नाशिकमधून पाहतोय। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। खरं तर आपण आंदोलन करताय, GRची देखील या ठिकाणी होळी करण्यात आली आहे। मुळामध्ये हिंदी सक्तीचा विरोध हाच मुळामध्ये चुकीचं GR या शासनाने काढलेला आहे। अनेक प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आजही हिंदी ही 5वी पासून आहे, ती पहिलीपासून करायची गरजच नाही। मराठी भाषा मातृभाषा ही सगळ्यात महत्वाची आणि ती पहिले 5 वर्षे विद्यार्थ्यांना शिकवली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हिंदीचा सक्तीचा विरोध आहे। हिंदी ही सक्तीची करू नये, 5वी पासून आहे ती करावी आणि म्हणून ते आंदोलन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचा GR आम्ही जाळलेला आहे। खरं तर 5 तारखेला मोर्चा देखील होणार आहे। उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, हे एकत्र दिसणार आहेत। 100% तो विषय महाराष्ट्राच्या जनतेचा जिव्हाळ्याचा आहे। याच्या मागे मोठं राजकारण भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे घटक पक्ष करतायत आणि 5 तारखेला या जनतेची, महाराष्ट्राच्या तमाम मायबागील जनतेची, मतदारांची इच्छा आहे की दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे आणि तोच विषय धरून आज आम्ही त्या GRची इथं होळी केली आहे। आणि तर हिंदीच्या शासन निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष आता एकवटलेले आहेत। हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करणार आहे। मुंबई मराठी पत्रकार संघ कार्यालय परिसरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची होळी करण्यात येणार आहे। या आंदोलनात काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष देखील सहभागी होणार असल्याचं समजतंय। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, आपण पाहतोय आज सकाळपासूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्यभरात आंदोलन करण्यासाठीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आता शासनाच्या हिंदी विरोधातील GRची होळी देखील करण्यात येणार आहे। कधी साधारणतः हे सुरू होईल आणि कोण कोण उपस्थित आहे, कुणाकुणाची उपस्थिती असेल? नक्कीच थोड्याच वेळात या संपूर्ण कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। असं सध्याला जर का पाहायचं तर खासदार अरविंद सावंत असतील, अनिल देसाई असतील, सुभाष देसाई असतील, हर्षल प्रधान असतील, अशी सगळी जी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मंडळी आहेत, नेते आहेत, ते इथं आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळात शिवसेना प्रमुख ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे देखील आपल्याला या कार्यक्रमासाठी पोहोचताना पाहायला मिळेल। एकूणच सरकार निर्णयाची कुठेतरी होळी करण्याचा प्रयत्न हा आपल्याला सर्व पक्षीयांकडून होताना पाहायला मिळतो आहे। हिंदी सक्तीच्या विरोधात सर्व पक्षीय आपल्याला एकवटल्याचं पाहायला मिळतं आहे आणि एकूणच तीच कुठेतरी ताकद दाखवण्याचा प्रयत्न देखील आपल्याला अधिवेशनाच्या तोंडावर होताना पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळेच एकूणच मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था ज्या असतील त्यांच्याकडनं देखील आज एकूणच या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये उद्धव ठाकरे हे स्वतः देखील आपल्याला भाषण करताना पाहायला मिळेल आणि एकूण या सगळ्या संदर्भात एक कुठेतरी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। आपल्यासोबत अरविंद सावंत आहे, आपण त्यांच्याशी इथं बातचीत करण्याचा प्रयत्न करू। आदरणीय उद्धवजींची वाट पाहतोय, तोपर्यंत तुम्ही वाट पहा, सध्या शांत राहा। हिंदी भाषा सक्ती विरोधामध्ये आपण आंदोलन करतोय। पहिल्या इयत्तेपासून 3 भाषा लहान मुलांच्या मानसिकतेवर एक परिणाम घडवणारा विषय आहे आणि त्याला सर्वपक्षीय विरोध आहे। साहेबांचं आगमन आता होत आहे, तुम्ही आपण सांगा।